वैष्णवीच्या लग्नाला गेलो आणि लचाण मागे लागलं। वैष्णवी प्रकरणात अजित पवारांचा हास्य विनोद। वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणावर अजितदादांचं संवेदनशील वक्तव्यानं जनतेत संताप। वैष्णवी हगरणेच्या लग्नात हुंड्यातल्या कारची चावी अजितदादांच्या हस्ते नवरदेवाला। महिला नेत्यांकडून अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी। अजितदादांची वादावर सारवासारव। वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या आई वडिलांच्या ताब्यात। कसपटे आजी आजोबांच्या घरी बाळ सोपवलं। बाळ लपवणाऱ्या हगवणे कुटुंबाला दणका। वैष्णवीची आत्महत्या नाही तर खून। आरोपींना कठोर शिक्षा करा। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी। तर फरार आरोपींना कोण पाठीशी घालतंय, नीलम गोरेंचा सवाल। हगवणेंच्या मोठ्या सुनेचाही छळ झाल्याचे पुरावे समोर। स्वतः मोठी सून मयुरीची झी24 तासला माहिती। मुळशीच्या हगवणे पिता पुत्राची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी। हकालपट्टीच्या पत्रावर 21 मेची तारीख। वैष्णवीच्या मृत्यूनंतर पक्षाची कारवाई। वैष्णवीला न्याय द्या, झी24 तासची मोहीम। झी24 तासच्या मोहिमेला महिलांची साथ। अंदाज समितीतील आमदारांच्या दौऱ्यात धुळ्यातील विश्रामगृहात कोट्यवधींचा घबाड। प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा। तर विधिमंडळ कक्ष अधिकारी निलंबित। ठाकरेंच्या युतीचा चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात। चर्चेची दारं आम्ही बंद केली नसल्याचं अनिल परब यांचं वक्तव्य। आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा, अनिल परबांचं विधान। आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या रडारवर मुंबई। लालबागच्या राजाची ही ज्योतीकडून रेकी। 3 ते 4 वेळा ज्योती मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती।